नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत चालू महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे। महिलांच्या खात्यात पुढचा 1,500 रुपयाचा हप्ता कधी जमा होणार, काही महिलांना 3,000 रुपये किंवा 4,500 रुपये एकत्र मिळणार का, सरकारकडून नवीन पडताळणी सुरू झाली आहे का, ई-केवायसी नसेल तर पैसे अडकणार का आणि आजपासून नेमकं काय बदलणार आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या परिसरातील सर्व महिलांपर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा। तर मित्रांनो, राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत आहे। या योजनेमुळे अनेक महिलांना घर खर्च, मुलांचं शैक्षणिक, औषधोपचार आणि दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार मिळाला आहे। सरकारकडून दरमहा 1,500 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे हे जमा केले जातात। डीबीटी अर्थात डायरेक्ट सरकारांकडून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। मात्र मागील काही दिवसांपासून अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, या महिन्याचा हप्ता कधी येणार। कारण काही लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत, तर काही महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत। आता या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत। विविध मीडिया रिपोर्टनुसार सरकारांकडून निधी वितरण प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे। संबंधित विभागांकडून लाभार्थ्यांची माहिती पुन्हा तपासली जात आहे। त्यामुळे काही ठिकाणी पैसे जमा होण्यास थोडा विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे। सर्वात महत्त्वाचं बाब म्हणजे ई-केवायसी। हो मित्रांनो, ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील हप्ते मिळण्यात अडचण येऊ शकतात। सरकारकडून आता लाभार्थ्यांची पडताळणी अधिक काटेकोरपणे केली जात आहे। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का आणि डीबीटी सेवा सुरू आहे का, हे लगेच तुम्ही तपासून घ्या। अनेक महिलांना असा प्रश्न पडला आहे की ई-केवायसी कसं करायचं। तर मित्रांनो, तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन किंवा अधिकृत पोर्टलवरून ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता। काही बँकांमध्ये आधार पडताळणीची सुविधा देखील उपलब्ध आहे। ई-केवायसीची प्रक्रिया कशी करावी या संदर्भात देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे। ते व्हिडिओ पाहून तुम्ही त्या प्रमाणात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता। ई-केवायसीची प्रक्रिया आता जरी बंद झाली असेल तर पुन्हा जून किंवा जुलै महिन्यात ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे। ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांनी ई-केवायसी करून घ्या किंवा दुरुस्ती करण्यासाठी देखील तुम्हाला जून किंवा जुलैमध्येच हे केवायसीची दुरुस्ती करावी लागणार आहे। असे प्रत्येक वर्षी तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी हे तुम्हाला अपडेट असणार आहे। तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, 1,500 रुपये मिळणार की 3,000 किंवा 4,500 रुपये। मित्रांनो, सोशल मीडियावर आणि काही न्यूज रिपोर्टमध्ये अशी चर्चा सुरू आहे की काही लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते एकत्र जमा होऊ शकतात। म्हणजे ज्यांचे मागील 1 किंवा 2 महिन्यांचे पैसे अडकले आहेत त्यांना पुढील हप्त्यासह 3,000 किंवा 4,500 मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र याबाबत सरकारांकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे। त्यामुळे कोणतीही अफवा पसरवू नका आणि फक्त अधिकृत माहितीलाच तुम्ही महत्त्व द्या। आता आणखी एक महत्त्वाची माहिती, सरकारांकडून अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी विशेष पडताळणी मोहीम सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज केला असेल किंवा योजनेच्या निकषात बसत नसतील त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। त्यामुळे जर तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील तर घाबरण्याचं काही कारण नाही, पण कागदपत्रामध्ये काही त्रुटी असतील तर त्या तातडीने तुम्ही दुरुस्त करून घ्या। मित्रांनो, अनेक वेळा असं होत आहे की काही जिल्ह्यामध्ये पैसे आधी जमा होतात आणि इतर ठिकाणी नंतर, कारण निधी वितरण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने हे केली जाते। त्यामुळे तुमच्या मैत्रिणीच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात आले नाही तरी लगेच तुम्ही काळजी करू नका। तुमच्या बँक खात्याचा SMS नेहमी तपासा। तसेच बँकेत जाऊन मिनी स्टेटमेंट काढा किंवा मोबाईल बँकिंग ॲप देखील तुम्ही वापरून ही माहिती चेक करू शकता। तर आता आपण जाणून घेऊया की पैसे न आल्यास काय करावे। जर तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला नसेल तर आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का तपासा, ई-केवायसी पूर्ण आहे का ते तपासा, अर्जामध्ये नाव, जन्मतारीख किंवा खाते क्रमांक चुकीचा तरी नाही ना हे देखील तुम्ही पहा। डीबीटी सेवा सुरू आहे का ते बँकेत जाऊन तुम्ही तपासा। तसेच अधिकृत हेल्पलाईन किंवा स्थानिक प्रशासनाशी देखील संपर्क साधून तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता। तर मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहेत।
काही जण आजपासून पैसे जमा, उद्या खात्यात 4,500, सरकारची मोठी घोषणा अशा हेडलाईन्स वापरत आहेत. पण प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही. म्हणून कोणतीही बातमी ऐकल्यानंतर अधिकृत GR किंवा महिला व बाल विकास विभागाची माहिती तपासणं अत्यंत आवश्यक असणार आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी या पैशातून छोट्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. काही महिलांनी बचत गटामध्ये गुंतवणूक केली, तर काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरले. म्हणून ही योजना फक्त आर्थिक मदत नसून महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल मानलं जात आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण सरकारकडून हप्ता वितरणाबाबत कोणत्याही क्षणी नवीन अपडेट जाहीर होऊ शकते. त्यामुळे तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशी प्रत्येक महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात आधी भेटेल. आणि हो मित्रांनो, जर तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये पैसे आले असं नक्की लिहा, आणि अजून पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा आणि समस्या कमेंटमध्ये सांगा. आपण सर्व महिलांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर देखील करा इतरांना, आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया मित्रांनो पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.